मध्ये आपल्याला माहिती आहे साधारण 4 वेळेला महत्वाची सोनोग्राफी महिलेच्या आयुष्यात येणारं मुख्य वळण म्हणजे तिची पाळी थांबण्याचं वय मेनोपॉज. पाळी गर्भपिशवीला गाठ असण्याची शक्यता असते, ज्याला आपण नमस्कार, मी किरण पवार. आज आपण चला बोलूयाच्या आपल्या या शक्तिरूपा या आपल्या नवरात्रीच्या स्पेशल एपिसोडमध्ये आपण भेटतोय बारामती मधल्या पहिल्या रेडिओलॉजिस्ट यांच्याशी, त्या म्हणजे डॉक्टर मुग्धा सूरज भगत. मॅडम बद्दल सांगायला गेलं तर मॅडम या परिसरातील पहिल्या रेडिओलॉजिस्ट आहेत आणि त्याचबरोबर ब्रेस्ट रेडिओलॉजिस्ट मध्ये मॅडम या परिसरातील पहिल्या आहेत. तर आपण मॅडमला भेटण्याच्या अगोदर मॅडमच्या सेंटर बद्दल जाणून घेऊयात. तर भगत रेडिओलॉजी सेंटर हे बारामतीमध्ये मॅडम कार्यरत आहेत. मॅडम तिथं पूर्ण वेळ असतात आणि तुम्हाला सोनोग्राफी, मॅमोग्राफी याच्याशी रिलेटेड अनेक गोष्टींच्या शंका असतील तर मॅडमला तुम्ही भेटू शकता. तर मॅडम, आज या तुम्ही कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. आपण सुरुवात करताना मला पहिला प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतो की पहिल्या रेडिओलॉजिस्ट तुम्ही बारामतीतले आहात, मग रेडिओलॉजिस्ट हे क्षेत्रच का निवडावं असं वाटलं जेव्हा तुम्ही डॉक्टर होताय त्यावेळेस? डॉक्टर पहिल्यांदा MBBS केल्यानंतर आपण पुढच्या पदवी घेण्यासाठी ज्या ब्रांचेसचा विचार करतो त्यावेळेला रेडिओलॉजी ही ब्रांच थोडीशी महिलांसाठी ह्या दृष्टीनेच विचार करून मग ती घ्यावी आणि त्यामध्ये असलेल्या तंत्रज्ञानाशी रिलेटेड गोष्टींमध्ये आवड असल्यामुळे पण थोडासा ओघ त्याच्याकडे होता, म्हणून मग ती लवकरात लवकर चूज झाली. म्हणजे सोनोग्राफी ही स्त्रीची एक जिवलग मैत्रीण आहे, कारण स्त्री, सोनोग्राफी आणि डॉक्टर हे नातं खूप अतूट आहे आणि त्या नात्याला जपायचं म्हटलं तर सोनोग्राफी हे अचूक निदान करणारं एक शास्त्र आणि एक उपकरण आपल्याकडे उपलब्ध आहे. तर मॅडम, नक्की स्त्रीच्या ह्या वेगवेगळ्या वळणाची थोडक्यात माहिती तुम्ही आम्हाला द्यावी. तुम्ही म्हणताय ते अगदीच बरोबर आहे की स्त्री, सोनोग्राफी आणि डॉक्टर हे अगदीच जवळच ट्रायंगल आहे. स्त्रियांना वयाच्या वेगवेगळ्या वळणांवर होणारे जे त्रास असतात त्या प्रत्येक त्रासामध्ये सोनोग्राफी ही महत्वाची भूमिका बजावते आणि ह्याच्यातून जे निदान होतं तेवढं सोपं निदान तंत्र दुसरं कुठलंच नाहीये. म्हणजे जे इझिली अवेलेबल आहे, सुलभ आहे, त्रासदायक नाही, अशा सगळ्याचा विचार करता सोनोग्राफी हीच महत्वाची ठरते. ते अगदी बरोबर आहे तुमचं. आता बघायला गेलं तर स्त्रीला तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये साधारण 3 महत्वाच्या अवस्थांमधून जायला लागतं. पहिली म्हणजे पौगंड अवस्था, जी बालवयातून तिची मासिक पाळी सुरू होते. वयात येतानाची जी मुलगी असते, टीनेज म्हणतो आपण त्याला. बरोबर. तर हे वय खूप नाजूक असतं. त्यामध्ये होणारे शारीरिक, मानसिक सगळे बदल अगदी बारकाईने आपण टिपले पाहिजेत आणि ह्याच्यातच म्हणजे पाळी जेव्हा सुरू होते तेव्हा ती सुरुवातीला अनियमित असते. काही वेळेला कमी स्त्राव जातो, जास्त स्त्राव असतो, हे त्या मुलीला काही माहित नसतं आणि ह्याच्यातून काय त्रास होऊ शकतात याबद्दलची माहिती पण थोडंसं ह्याबद्दलचं समाज प्रबोधन होणं महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे पण यासाठी पालकांनी त्या वेळेला योग्य त्या तज्ञांना जाऊन भेटून मग सोनोग्राफीची गरज असेल तर ती त्यावेळेला त्याचं अचूक निदान होणं महत्वाचं आहे. आता अशा स्टेजेस मध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळतं ते काहींना फक्त हॉर्मोनल इम्बॅलन्सिंग म्हणजे जो शरीरातला बॅलन्स व्हायचा आहे, सुरू झालीये पाळी, तो इम्बॅलन्स जो आहे तो बॅलन्स व्हायचा आहे म्हणून ती इरेग्युलर राहते पाळी, बाकी काही त्रास होत नसतो. दुसरं असतं की काहींना अंगावरून जास्त जात असतं, मग त्यावेळेला काही PCODचा त्रास आहे का, नवीन पाळी सुरू झाल्यानंतर पाळी यायच्या आधी प्रचंड प्रमाणात दुखतं, तेही काही वेळेला PCODचं लक्षण असतं. काही ओव्हेरियन सिस्ट असतात म्हणजे पाण्याच्या गाठी असतात, तर मग त्याचंही निदान त्या वेळेला होणं महत्वाचं आहे की जेणेकरून काही जास्त त्रास वाढू नये म्हणून.
जसं की मॅडम तुम्ही आता पोगाड अवस्थेबद्दल आपण आता बोलतोय. आता या पोगाड अवस्थेमध्ये आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस बालपणातून तरुण्यात पदार्पण करत असताना कोणत्याही मुलीमध्ये खूप बदल घडत असतात. ज्यातला तुम्ही एक उल्लेख केला की तिला पाळी चालू होते. तर साधारणतः एखाद्या मुलीला पाळी यायची म्हटलं तर पहिली पाळी म्हटलं तर आईचं काहीतरी एक कर्तव्य असतं. तर त्यामध्ये काय नक्की तुम्हाला काय वाटतं आईचा काय रोल असू शकतो? आजकालच्या ह्या मीडियाच्या पूर्ण जगात हा. म्हणजे सोशल मीडिया ऍक्टिव्ह एवढा प्रचंड आहे की या वयात ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहीत असतात. मुलींना पण माहीत असतात आणि पेरेंट्सला पण ह्याची बऱ्याच वेळेला जाणीव असते की त्यांनी ते ऑलरेडी सांगून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळं पहिल्यासारखं बहुता काही त्रास होत नसेल म्हणजे, आणि त्यांनी ते आईनी ते ऑलरेडी ते सुसंवाद मुलीशी ठेवणं त्या बाबतीत. आता मॅडम ज्यावेळेस आपण मुलगी ही पाळी येते आणि त्याच्या पुढची स्टेज म्हणतो तर त्या वळणाबद्दल मॅडम तुम्हाला काय वाटतं? काय तुम्ही सांगू इच्छिता? यानंतरची स्टेज येते ती म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप चालू होतो. म्हणजे प्रजननशील वय. त्या वयात लग्न होऊन परत एकदा आयुष्यातलं पुढचं स्टेज सुरू होते मुलीच्या आयुष्यातली. तर तेव्हा मग त्या अवस्थेमध्ये एक 3 आपण ग्रुपमध्ये ह्याची विभागणी करू शकतो. एक म्हणजे प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी मध्ये आपल्याला माहितीये साधारण 4 वेळेला महत्वाची सोनोग्राफी करणं गरजेचं असतं. आहे. एक म्हणजे आधीचं प्रेग्नन्सी राहिल्या गर्भ व्यवस्थित आहे का नाही, पिशवीच्या आत आहे का नाही, त्याच्या हृदयाची हालचाल सुरू झाली आहे का नाही, हे सगळं बघणं. त्यानंतरचं एक नकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन, म्हणजे जिथे जेनेटिक काही आजार असतात त्यांचं प्राथमिक निदान तिथंच होऊ शकतं. त्याला एनटी स्कॅन म्हणतो आपण. नकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन तो 12 ते 13 आठवड्यातच करायला लागतो फक्त. तो एक अतिमहत्वाचा स्कॅन आहे. आणि त्यानंतर मग टार्गेटेड ऑब्स्टेट्रिक सोनोग्राफी असते. म्हणजे अॅनोमली स्कॅन. काही स्ट्रक्चरल अॅनोमलीज काही डेव्हलप होऊ शकतात, काही डिफेक्ट्स असतात. तर मग ते शोधण्यासाठी म्हणून तो एक महत्वाचा, साधारण 5व्या महिन्यात ती सोनोग्राफी केली जाते. आणि यानंतरची एक सोनोग्राफी साधारण आईच्या आणि बाळाच्या जोडली गेलेली नाळ असते. त्या नाळेतला रक्तप्रवाह, आईच्या काही रक्तवाहिन्यांमधले प्रेशर्स हे मोजण्यासाठी म्हणून डॉपलर स्कॅन महत्वाचा असतो. त्याच वेळेला बाळाभोवतीचं पाणी, नाळ कशी आहे, अशा प्रकारचे वार कशी आहे, अशा प्रकारचे ते त्या वेळेला त्या अवस्थेनुसार निदान होणं महत्वाचं आहे. आणि मग बाळाचं वजन किती राहतं ही पण उत्सुकता डॉक्टरला असते, पेरेंट्सला असते. बरोबर आहे. मग ह्या सगळ्यासाठी सोनोग्राफी ही अतिमहत्वाची ठरते. जसं की मॅडम तुम्ही दुसरी अवस्था सांगितली की पहिली अवस्था सांगितली की वंध्यत्व. आता आपण दुसऱ्या अवस्थेकडे जाऊयात. ते म्हणजे वंध्यत्व म्हणजे सोनोग्राफी का महत्वाची आणि काय नक्की सोनोग्राफीमध्ये काय कळतं वंध्यत्वाबद्दल, इन्फर्टिलिटी बद्दल? हा, म्हणजे जसं प्रेग्नन्सी महत्वाची तसं जिथं प्रेग्नन्सी राहत नाही तिथंही सोनोग्राफीचं महत्व ठरतं, की जेणेकरून बीज तयार होतंय का नाही होतंय, लवकर फुटतंय, बीज सुटतच नाहीये, कुठल्या दिवशी सुटतंय, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सोनोग्राफी हेच एक निदान असू शकतं त्यावेळेला. त्याच्यामुळे ती एक अतिमहत्वाची स्टेज असते. ओके. म्हणजे इन्फर्टिलिटी मध्ये जर पाहायला गेलं तर स्त्री बीज आहे, किती आहे, फुटतंय का, या गोष्टी बघण्यासाठी. आणि मॅडम तिसरी महत्वाची स्टेज काय असू शकते की ज्यामध्ये आपल्याला या प्रजननशील अवस्थेमध्ये आपण तिसरी स्टेज कोणती म्हणू शकतो? यामध्ये आपल्याला आता आपण एक बघितली प्रेग्नन्सी आणि इन्फर्टिलिटी. बरोबर. जो एज ग्रुप आहे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, त्यामध्ये जे प्रेग्नंट पण महिला नाहीयेत आणि ज्या इन्फर्टाईल पण नाहीयेत, की ज्यांची प्रेग्नन्सी झालेली आहे, अशा वयातल्या महिलांना पण पाळी संबंधी त्रास होत असतो, पोटदुखीचे त्रास होत असतात, काही स्तनांच्या रिलेटेड त्रास होत असतात. अशांमध्ये महिलांमध्ये सोनोग्राफी ही लागतेच. मग त्यामध्ये आपण काही पिशवीचे आजार असतात, अंगावरून पांढरं जाणं असतं, तेव्हा पिशवीच्या तोंडाला सूज आलेली असते, तिथे काही इन्फेक्शन असतं, आतलं अस्तर जे असतं जे दर पाळीला सुटतं त्या अस्तरामध्ये काही गाठी असतात, किंवा त्याची नुसतीच वाढ होत असते.
तर मग ते हॉर्मोनल इम्बॅलन्सिंग आहे का काही दुसरा प्रकार आहे, त्याच्यासाठी तिथली आतली तपासणी करणं गरजेचं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्या सोनोग्राफीतून. ओके, आता तिसऱ्या अवस्थेत आपण जाऊयात. मॅडम, मी आता एक मॅडम आपण एक बघितलं की पौगंड अवस्था, दुसरी बघितली आपण प्रजननशील अवस्था. आता मॅडम तिसरी अवस्था कोणती आहे? तिसरं महिलेच्या आयुष्यात येणारं मुख्य वळण म्हणजे तिची पाळी थांबण्याचं वय, मेनोपॉज म्हणजे प्रौढावस्था, जिथं म्हातारपण सुरू होतं असं म्हणू शकतो. या वेळेत महिलांचे त्रास वेगळेच असतात. त्यावेळेला पाळी जायच्या वयात जेव्हा हा पूर्ण बॉडीला सपोर्ट मिळत असतो हॉर्मोन्सचा, पाळी असतानाचा तो आता कमी व्हायला लागतो, तेव्हा पुन्हा एकदा ती हॉर्मोनल इम्बॅलन्सिंगची स्थिती ह्या वयात येते. आणि त्यामुळं मग त्या रिलेटेड होणारे बाकी शारीरिक बदल आणि मानसिक बदल ह्याला पुन्हा एकदा महिलेला सामोरं जायला लागतं. त्यामध्ये मग आपल्याला काही वेळेला महिलांना अतिस्त्राव होतो, काहींना अति जास्त ब्रेस्ट पेन होतं, काहींना खूप धडधड होते, घाम येतो, झोप लागत नाही, काहींना जास्त थकल्यासारखं होतं. अशा नानाविध साईन सिम्पटम्स घेऊन महिला आलेल्या असतात. त्याच्यासाठी मग ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवून, फिजिशियनला दाखवून मग त्या सोनोग्राफीसाठी आल्या. तर साधारणतः अतिस्राव असेल महिलेला तर मग पिशवीला सूज आलेली असते, ती आपण सोनोग्राफीद्वारे निदान करू शकतो. त्यानंतर ॲडिनोमायोसिस नावाचा एक आजार असतो, तोही पिशवीला सूज येते, काही वेळेला आतल्या त्या अस्तरामधलं चेंजेस होतात आणि मग हे सगळं सोनोग्राफीच्या निदानानुसारच पुढची ट्रीटमेंट ठरू शकते आणि ते खूप महत्वाचं ठरतं. म्हणजे त्यावेळेला खूपच त्रासलेल्या परिस्थितीत ती महिला येते, मग ते पेशंट आलेला असतो. आता मॅडम जसं विचार केला तर ज्यावेळेस ती म्हणजे पौगंड अवस्थेत असते त्यावेळेस तिला वाटतं की मला पाळी येते, मला त्रास होतोय. ज्यावेळेस ती आपल्या इन्फर्टिलिटी म्हणजे किंवा प्रजननशील अवस्थेत जाते त्यावेळेस तिला इन्फर्टिलिटी असते किंवा गर्भ राहिलेला असतो, त्यावेळेस ती स्वतःची काळजी घेते. पण खरं पाहायला गेलं ना तर 40 नंतर महिला थोड्याशा रिलक्टंट असतात. रिलक्टंट अशा केसमध्ये की मला आता काही गरज नाहीये, जरी पोटात दुखत असेल तरी मी थोडंसं सहन करते. पण त्या अवस्थांमध्ये जसं तुम्ही म्हटलात की अनेक आजार तिथं उद्भवू शकतात आणि त्या आजारांबद्दल थोडंसं जर प्रकाशात टाकली तर आज 40 नंतरच्या महिलांमध्ये सोनोग्राफी एक मैत्रीण म्हणून कसं काम करते त्याबद्दल मॅडम थोडंसं एक. अशा अवस्थेमध्ये साधारण आपल्याला असं बघायला मिळतं की बऱ्याच वेळेला त्रास काही जास्त नाहीये. पाळीच्या वेळेला पण थोडंसं जास्त अंगावरून जाते, परंतु वेळच्या वेळेला पाळी येते. पण पोटात दुखतंय, जास्त जातंय, हेही बघून घेणं महत्वाचं आहे. त्यावेळेला गर्भपिशवीला गाठ असण्याची शक्यता असते, ज्याला आपण युट्राईन फायब्रॉइड्स म्हणतो. तर हे फायब्रॉइडचं निदान करण्यासाठी सोनोग्राफी हेच एक अचूक साधन आहे. आणि त्यानंतर जसं गर्भपिशवीला गाठ असते तसेच काही प्रकारची ओव्हरीज जे असतात, बीजकोश जे असतात, त्यांनाही गाठ तयार होऊ शकते. ती मग सिंपल प्रकारची असते, नुसतीच पाण्याची असते, काही वेळेला त्याच्यात रक्तस्राव होतो, काही वेळेला त्याच्यातही डिफरंट प्रकारच्या गाठी असतात. काय होतं की कॉम्प्लेक्स सिस्ट असते, एंडोमेट्रियोटिक सिस्ट असते. हे सगळ्याचं निदान होण्यासाठी सोनोग्राफी हाच एक प्राथमिक उपाय आहे. जसं की मॅडम तुम्ही सांगितलं की सोनोग्राफी हा प्राथमिक उपायांमध्ये येतोय, पण ह्या गाठी म्हटलं की लेडीजला प्रॉब्लेम डोक्यामध्ये पहिला मानसिक विचार येतो की गाठ हे म्हणल्यानंतर ही कॅन्सरची असू शकते का? तर सोनोग्राफीमध्ये जर आपण पाहिलं तर सोनोग्राफीमध्ये आपल्याला निदान होऊ शकतं ना की ही गाठ नक्की कशाची आहे? हो, नक्कीच सोनोग्राफीमध्ये जे काही फीचर्स दिसतात आपल्याला की ही साध्या प्रकारची म्हणजे बेनाईन प्रकारातली गाठ आहे, मग ती पिशवीच्या आतल्या अस्तराला असू शकते, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर म्हणतो, तिथे काही वेगळं असू शकतं. मग तिथे पण बेनाईन प्रकारच्या गाठी असतात आणि मॅलिग्नंट म्हणजे कॅन्सरच्या प्रकारच्या गाठी असू शकतात. आणि याचबरोबर बीजकोशाच्या ओव्हेरियन ट्युमर्स असतात. या वयोगटामध्ये म्हणजे साधारण 40च्या नंतरच्या प्रकारात एक कॅन्सर स्वरूपातले ओव्हेरियन ट्युमर्स पण पाहायला मिळतात. तर त्यासाठीही काही पोटात गाठ लागते, जडपणा जाणवतोय, तर त्यावेळेला मात्र सोनोग्राफी महत्वाची ठरते. सोनोग्राफी
त्रासदायक आहे का? सोनोग्राफी बिलकुल त्रासदायक नाही, कारण हे एक ध्वनिलहरी म्हणजे साऊंड वेव्हचं टेक्निक असतं त्याच्यात. त्याच्यामुळं ते काही रेडिएशन नाहीये की नाहीये. ते जाऊन ते सेल्सला काही मारतं किंवा ते मिळाल्यामुळं काही धोका आपल्याला पोहोचू शकतो. त्याच्यामुळं आपण त्याच्यापासून काही धोका नाहीये. संभाव्य आणि धोका नाही. प्रश्न एक सामान्य 40 वर्षानंतरच्या महिलेचा एक असामान्य प्रश्न असतो की मला सगळं नॉर्मल आहे, पण मग मी सोनोग्राफी किती दिवसातून करावी? वर्षातून एकदा सोनोग्राफी करावी. आता आपण एवढं हे जे बोललो हे साधारण आपण गर्भाशय, पाळी या संबंधातच बोललो. परंतु बाकीचे पोटातले मेन जे अवयव आहेत ते बघण्यासाठी पण सोनोग्राफीचंच साधन महत्वाचं आहे. त्यामध्ये मुख्य म्हणजे किडनीज, त्यासोबत जे या अवस्थेत त्रास सुरू होतात, डायबिटीस, ब्लड प्रेशर वाढणं म्हणजे हायपरटेन्शन, यामध्ये किडनीची अवस्था कशी आहे हे बघण्यासाठी सोनोग्राफी महत्वाची आहे. लिव्हर राहतं, पॅनक्रियाज, स्प्लीन, बाकी इंटेस्टाईन, पोटदुखीचे काही आजार असतात. मग ह्या बाकीच्या संदर्भातलं पण निदान करण्यासाठी सोनोग्राफी हीच महत्वाची ठरते पोटाची. याबरोबरच महिलांमध्ये म्हणजे साधारण थायरॉइडचं पण आजार बऱ्याच महिलांमध्ये दिसतो. तर त्याच्यामध्ये पण काही थायरॉइडला काही समोर मानेला गाठ दिसते वगैरे, तर त्याच्या निदानासाठी पण प्राथमिक निदान तंत्र म्हणून सोनोग्राफीच केली. थायरॉइड मध्ये सोनोग्राफी केली जाते. हो, थायरॉइडची सोनोग्राफी ही पण तेवढीच महत्वाची आहे की थायरॉइडचं टेक्स्चर कसं आहे, तिथं काही गाठी आहेत का. ज्यांना थायरॉइड नाहीये पण नुसतीच गाठ दिसायला लागली आहे, तर ती कसल्या प्रकाराची गाठ आहे, त्याची तपासणी करायला पाहिजे का, हे सगळ्याचा विचार आपण सोनोग्राफी केल्यानंतरच समजू शकतो. त्याच्यामुळे तीही ठीक आहे. मॅडम, जसं की आपण पाहिलं आता तुम्ही 3 महिलांमधल्या अवस्था सांगितल्या मला किंवा वळणं सांगितली. तर आता याच्या व्यतिरिक्त देखील आपल्याला सोनोग्राफीची कुठल्या कुठल्या अवयवांसाठी मदत होऊ शकते? यासोबतच आता महिलेचं तसं बघायला गेलं तर रुटीन सगळ्यांचं हेक्टिकच असतं. बरोबर आहे. उभं राहणं तर जास्तच असतं. स्वयंपाकघरात उभं राहते, दिवसभर पळत राहते. त्याच्यामुळं मग या पायाचं दुखणं पण महिलांमध्ये जास्त जाणवतं. तर मग अशा वेळेला व्हेरिकोज व्हेन्सचा पण त्रास होतो. त्यावेळेला कलर डॉपलर हे पण एक सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंड रिलेटेडच एक टेक्निक आहे की जेणेकरून आपण त्याच्यात रक्तवाहिन्यांचा अभ्यास करतो. आणि काही वेळेला त्या रक्तवाहिन्यांचा, अशुद्ध रक्तवाहिन्यांचं जाळं तयार होतं, काही वेळेला रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात. तर यामध्ये पण सोनोग्राफीच महत्वाची आहे. मॅडम, आपण सोनोग्राफी म्हटलं तर सोनोग्राफीमध्ये आपण वेगवेगळ्या विचार करतो आणि ज्यावेळेस 40च्या पुढे जातात त्यावेळेस वेगवेगळ्या गाठी शरीरामध्ये तयार होतात वेगवेगळ्या अवयवांमध्ये. त्या गाठी म्हणजेच कॅन्सर असतो का? आता ते प्रत्येक प्रकारच्या गाठी असू शकतात. जी नॉन कॅन्सरस असते त्याला बेनाईन म्हणतात, आणि जी कॅन्सरस असते मॅलिग्नंट प्रकारची, अशांचं निदान सोनोग्राफीने होऊ शकतं. तर या प्रकारामध्ये आपल्याला मेनली एंडोमेट्रियम म्हणजे युट्रसच्या आतला जो अस्तर असतं तिथला कॅन्सर, युट्रसच्या तोंडाचा म्हणजे सर्विक्सचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरीज मधले काही ट्युमर्स, असे हे सगळ्याचं निदान आपल्याला सोनोग्राफी मधूनच होऊ शकतं. जसं की मॅडम तुम्ही आता स्त्रियांमधल्या वेगवेगळ्या कॅन्सर बद्दल बोलताय, तर तुम्ही स्वतः या परिसरामध्ये आपल्या ब्रेस्ट रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करता, तर मॅमोग्राफी या टूलवरती तुम्ही काम करत असता, तर मॅमोग्राफी म्हटलं तर कॅन्सर असा एक विचार लोकांच्या मनामध्ये येतो, महिलांच्या मनामध्ये येतो. तर मॅमोग्राफी म्हणजे काय? मॅमोग्राफी ही एक एक्सरे टेक्निक आहे, जे आपण स्तनांचे एक्सरे काढतो. आणि मॅमोग्राफी ही एक तपासणी स्तन कॅन्सरच्या निदान करण्यासाठी वापरली जाते. ही 2 प्रकारामध्ये वापरू शकतो की स्क्रीनिंग मॅमोग्राफी आणि डायग्नोस्टिक मॅमोग्राफी. म्हणजे जेव्हा काही त्रास नाही, कुठेही गाठ लागत नाहीये स्तनांमध्ये,
त्यावेळेला केली जाते ती स्क्रीनिंग मॅमोग्राफी. जसं आपण रुटीन चेकअप करतो त्यामधला हा स्क्रीनिंग मॅमोग्राफीचा भाग आहे, परंतु थोडंसं आपल्याकडे अजून त्याची जनजागृती नाही, त्याच्यामुळं स्क्रीनिंग मॅमोग्राफीला तेवढं प्राधान्य दिलं जात नाही. आणि मग जेव्हा गाठ उद्भवते, जेव्हा गाठ लागते, त्यावेळेला मग ती कॅन्सरची आहे का नाही मग ते बघण्यासाठी इमर्जन्सी मॅमोग्राफी करायला लागते, डायग्नोस्टिक मॅमोग्राफी करायला लागते. तर मग ती डायग्नोस्टिक मॅमोग्राफी मध्ये आपल्याला ती गाठ जी स्तनामधली आहे ती कॅन्सरच आहे का, फायब्रोएडिनोमा आहे, कुठल्या प्रकारची सिस्ट आहे, सिस्ट म्हणजे काही पाण्याच्या गाठी तयार होतात किंवा दुधाच्या गाठी तयार होतात, मग याचं निदान करण्यासाठी मग आपल्याला तिथं मॅमोग्राफी आणि मग त्याच्यासोबत संलग्न निदान म्हणून सोनोग्राफी, सोनोमॅमोग्राफी असं ह्या दोन्ही टूल्सचा वापर करून अचूक निदान देणं महत्वाचं असतं. मॅडम, कॅन्सर बद्दल अजून थोडंसं डिटेल सांगितलं, कारण की तुम्ही जसं म्हणता की जनजागृती नाहीये जास्त, तर ती जनजागृती करण्यासाठी तुम्ही थोडंसं अजून काय सांगू शकता कॅन्सर बद्दल? कॅन्सरचं प्रमाण आता आपल्याला साधारण 40 ते 60 या वयामध्ये जास्त दिसतं, परंतु असं नाहीये की 20शीत आणि 30शीत ते दिसत नाही, यामध्ये पण ते वाढलंय, परंतु जास्त प्रमाण हे 40 आणि 60 या वयोगटामध्ये दिसतंय ब्रेस्ट कॅन्सरचं स्वरूप. ओके, जसं तुम्ही मॅडम म्हटलात की आता ब्रेस्ट कॅन्सर विषयीच आपण बोलूयात, कारण की सगळ्यात जास्त भारतामध्ये पाहायला मिळतोय महिलांमध्ये तो ब्रेस्ट कॅन्सर. मग ह्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मॅमोग्राफी हे टूल खूप चांगलं आहे. मग मॅमोग्राफीचा विचार करता कोणतं योग्य वय ज्या वयामध्ये आपण मॅमोग्राफी करू शकतो? मॅमोग्राफी ही आपण वयाच्या 40 नंतरच ऍडवाइस करतो. त्याच्यामुळे प्रत्येक महिलेने ही वयाच्या 40 नंतर दरवर्षी मॅमोग्राफी करून घ्यावी. मॅमोग्राफी करताना त्या महिलेने वेगळी काही तयारी करण्याची गरज आहे का? वेगळी तयारी अशी महिलेला काही करायची गरज नसते, कारण की एकदम साधं तपासणी यंत्र आहे. त्यामध्ये स्तन हे 2 कंप्रेशन पॅड्स मध्ये ठेवलं जातं आणि सहनीय असेल तेवढंच कंप्रेशन तिथं मिळतं आणि एक्सरे शूट केला जातो. एकदम कमीत कमी रेडिएशन तिथं वापरलं जातं, त्याच्यामुळे रेडिएशनचा पण अति धोका काही नसतो तिथे. आणि ह्याच्यात 2 व्ह्यूज मध्ये, 2 पोझिशन मध्ये ह्याचे व्ह्यूज घेतले जातात. असे एकूण 4 एक्सरे होतात, म्हणजे प्रत्येक स्तनाचे 2 असे 4 एक्सरे घेतले जातात आणि ही एक साधारण 20 ते 25 मिनिटात होणारी तपासणी आहे. आपण मॅमोग्राफी करायचा विचार करतो, तर मॅमोग्राफी करत असताना त्या मॅमोग्राफीचा काही त्रास होतो का? नाही, जसं मी सांगितलं तसं की जेवढं सहनीय कंप्रेशन असतं ब्रेस्टला तेवढंच दिलं जातं, अति जास्त कंप्रेशन काही नसतं. आणि मग एखादी काही दुखापत असेल, काही लागलेलं असेल ब्रेस्टला किंवा काही इन्फेक्शनची गाठ असेल तर मग ती दुखते, तर त्या ह्याच्यात त्या पेशंट्समध्ये आपण प्रायमरी लेवलला तरी सोनोग्राफी, प्रायमरी आपल्याला सोनोग्राफी करून मग बघू शकतो, कारण ते कळतंय की ही गाठ कशाची आहे. आणि मग थोडंसं दुखणं कमी झाल्यानंतर मॅमोग्राफी पण करतो. मॅमोग्राफी याबद्दल बोलताना ब्रेस्ट कॅन्सर हा अनुवंशिक आहे का? ज्यांच्या घरामध्ये आहे तर त्यांनी काय प्रिकॉशन किंवा काय नक्की विचार केला पाहिजे? हा, आता असं पाहायला गेलं तर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका या अनुवंशिक पद्धतीने म्हणतात असा ज्यांच्या घरात म्हणजे प्रथम श्रेणीमध्ये ज्यांना कॅन्सर झालेला आहे, आई बहीण अशांना, तर त्या पेशंट्सनी मॅमोग्राफी ही डायग्नोस्टिक म्हणून न करता स्क्रीनिंग लेवलला करून घेणं महत्वाचं आहे, की जेणेकरून ते स्वतःचा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो. कारण की याच्यात BRCA1 आणि BRCA2 असे जे जीन्स असतात ते ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त म्युटेशनमुळे देऊ शकतो. आता मॅडम, जसं अनुवंशिकतेचा विचार केला तर जी बदललेली जीवनशैली आहे किंवा खानपानातील बदल आहे, तर याचा काही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो का?
तसं बघायला गेलं तर जे नियमित व्यायाम करतायत, जे काही अगदी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ज्यांना जास्त करण्याची गरज नसते, त्यांच्यामध्ये पण ब्रेस्ट कॅन्सर दिसलेला आहे. आपण काही सेलिब्रिटीज मध्ये पण आता मध्ये बघतो. बघितलेले. त्याच्यामुळे असा काही हे नाहीये, पण साहजिकच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज मस्ट, जेणेकरून योग्य आहार, व्यायाम, नियमित झोप आणि संतुलित ताण ह्या सगळ्याचा मेळ घालणं तर नॉर्मल लाईफस्टाईल साठी महत्वाचंच आहे. आता मॅडम एक एक असामान्य प्रश्न पुढे आलेला आहे आपल्या, तो म्हणजे काय की एखादी स्त्री असेल जी की ब्रेस्ट फिडिंग करते, बाळ आहे, ब्रेस्ट फिडिंग करते, कामानिमित्त किंवा ती आजारी आहे म्हणून 2-3 दिवस जर ब्रेस्ट फिडिंग नाही करणं झालं आणि अशा वेळेस जर ह्याच्यामध्ये स्तनामध्ये काही दुधाच्या गाठी जर राहिल्या तर त्या पुढे जाऊन ब्रेस्ट कॅन्सर टाईप असं काही होऊ शकतं का? आता असं बघायला गेलं की ब्रेस्ट कॅन्सर हा प्रेग्नन्सी आणि पर्प्युरल काळामध्ये होऊ शकतो का, तर त्याचा वेगळा टाईप पण आहे, परंतु तो कॅन्सर नाही ना याची पडताळणी ज्या त्या वेळेला करून घेणं महत्वाचं आहे. आणि जसं म्हटलं तसं की दूध बाहेर काढलं गेलेलं नाहीये, दुधाचा स्त्राव आहे आणि ते बाहेर काढलं गेलेलं नाहीये, तर अशा वेळेला बऱ्याचशा वेळेला ते दूध साठून त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन होऊन गॅलॅक्टोसिल, ब्रेस्ट ऍब्सेस हे पर्प्युरल फेजेस मध्ये जास्त बघायला मिळतं. मग अशा वेळेस निदान करण्यासाठी सोनोग्राफी महत्वाची का मॅमोग्राफी करणं महत्वाचं आहे? नाही, प्राथमिक आपण म्हणतो तसं की 40 नंतर मॅमोग्राफी सजेस्टच करतो आपण की करून घ्या, आणि की त्याच्यानंतर एखादी गाठ दिसली, काही गाठ लागली, काही त्रास होतोय, तर 40 नंतर आपण प्राथमिक सल्ला हा मॅमोग्राफीचा देतो. परंतु त्याच्या आधी हे काही अशा प्रकारचं आजार उद्भवले तर मग आपण सोनोग्राफीला प्रेफरन्स देतो. जसं आपण ब्रेस्ट कॅन्सर बद्दल मॅडम बोलतोय, तर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका नक्की कुणाकुणाला असतो? आपण मॅमोग्राफी बघितली की 40 नंतर ती प्रत्येक महिलेने करूनच घ्यावी, स्क्रीनिंग मॅमोग्राफी लेवलला. परंतु ज्या महिलांमध्ये वयाच्या लवकर पाळी सुरू झालेली आहे, ज्यांची पाळी उशिरा गेलेली आहे, म्हणजे त्या उशिरा मेनोपॉज आलेला आहे, अशांमध्ये इस्ट्रोजनचं जास्त इन्फ्लुएन्स राहून पण काही ब्रेस्टमध्ये गाठी तयार होण्याची शक्यता वाढते, तर अशांनी पण ही मॅमोग्राफी रेग्युलर स्वरूपात करणं गरजेचं आहे. त्यानंतर एक बोललो म्हणजे अनुवंशिकता, हेरिडेटरी, आई बहीण ज्यांना असेल, मावशी आत्या ज्यांना असं असेल, तर मग आपण त्या महिलांनी पण मॅमोग्राफी ही रेग्युलर स्वरूपात करायला पाहिजे. त्यानंतर वंध्यत्व, ज्यांना इन्फर्टिलिटी आहे, मूल झालेलं नाही, अशा स्त्रियांना पण हा धोका जास्त संभवतो. ज्यांनी स्तनपान जास्त केलेलं नाही, अजिबात केलेलं नाही, या स्त्रियांना पण ब्रेस्ट कॅन्सरचा धोका हा जास्त राहतो. त्यानंतर जिथे गर्भनिरोधक गोळ्यांचा, हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपीचा जास्त वापर केला जातो, तर त्या महिलांमध्ये पण ह्याचा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका हा जास्त राहतो. आणि याचबरोबर पूर्वीचा गर्भाशयाचा, आतड्याचा, ओव्हरीजचा, बीजकोशांचा काही कॅन्सर असेल तर त्यांमध्येही मॅमोग्राफी ही करून घ्यायला लागते, कारण की तिथून येणारे जे सेकंडरीज म्हणतो किंवा नवीन काही गाठ तयार होण्याची शक्यता अशा पेशंट्समध्ये राहू शकते, तेव्हाही ही मॅमोग्राफी महत्वाची ठरते. जसं मॅडम तुम्ही सांगितलं की हा धोका कुणाकुणाला होतो, मग याची काही लक्षणं आहेत का की जी लक्षणं कळाल्यामुळे देखील आपण मॅमोग्राफी करावी? हो, नक्कीच. जी कॅन्सरची गाठ असते, ब्रेस्ट कॅन्सरची गाठ ही वेदनारहित, टणक प्रकारातली असते आणि न हलणारी असते. तर ही प्राथमिक लक्षणं जिथे दिसत आहेत, जेव्हा निप्पलमधून काही डिस्चार्ज येतोय आणि स्पेसिफिकली तो ब्लडी डिस्चार्ज असेल,
म्हणजे निप्पलमधून रक्त आलेलं असेल तेव्हा, किंवा तिथल्या स्किनमध्ये पण डिफरन्स होतो ब्रेस्टच्या, की जी संत्र्याची साल असते त्या स्वरूपातलं, म्हणजे आम्ही त्याला प्युडी ऑरेंज म्हणतो, तर तशा प्रकारातलं असं स्किनवर पिटिंग दिसून जाडसर स्किन दिसते, अशामध्ये पण अशी ही लक्षणं पण आपल्याला बारकाईने बघणं महत्वाचं आहे. परंतु ब्रेस्टमधलं कुठलीही गाठ ही निदान करूनच ठरवावी की ती कॅन्सरची आहे का नाही, कारण खूप सारी लक्षणं ही सिमिलर आहेत, बऱ्याचशा बरोबर आहे. लक्षणांमध्ये साम्य आहे. म्हणजे की ब्रेस्टमधून येणाऱ्या स्त्रावांमध्ये ते दुधाचा स्त्राव असू शकतो, काही वेळेला पिवळसर जाडसर असा स्त्राव असतो, काही वेळेला फक्त पाण्यासारखा स्त्राव असतो, काही वेळेला तो रक्ताचा स्त्राव असतो. त्याच्यामुळं आतमध्ये ज्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांमध्ये कुठे बारीक गाठ तयार होते का, ती कशा प्रकारातली गाठ असू शकते, की जे पॅपिलोमा सारख्या गाठी असतात आत तयार होणाऱ्या, त्या बेनाईन स्वरूपातल्या असतात, तर काही जे डक्टल कार्सिनोमा जे म्हणतो ते कार्सिनोमा म्हणजे कॅन्सरच्या गाठी पण तिथं बारक्या सुरुवात होतात आणि त्याचं लक्षण हे निप्पल डिस्चार्ज मधून दिसतं. मग ह्याची पडताळणी करण्यासाठी आपल्याला अचूक निदान त्या त्या वेळेला होणं महत्वाचं आहे. याचबरोबर काखेतल्या गाठी पण काही वेळेला फुगलेल्या लागतात, की जेणेकरून ब्रेस्टमध्ये गाठ लागत नाहीये परंतु काखेत गाठ लागते, तर त्यावेळेला पण तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी करून घेणं महत्वाचं ठरतं. जसं की मॅडम तुम्ही एक रेडिओलॉजिस्ट आहात, तुम्ही सोनोग्राफी मशीन देखील यूज करता, तुम्ही सोनोमॅमोग्राफी देखील यूज करता. सोनोग्राफी आणि मॅमोग्राफीमध्ये नक्की फरक काय आहे? जसं आधी सांगितलं तसं सोनोग्राफीमध्ये ध्वनी लहरींचा, साऊंड वेव्हचा वापर करून ते तंत्रज्ञान आहे, त्याच्यामुळे त्याच्यात धोका हा बिलकुल नाही, गर्भालाही धोका नाही आणि बाकी शरीरातल्या कुठल्याही अवयवाला धोका नाही. आणि हे एकदम सुलभ पद्धतीने होणारं कमी खर्चातलं एक डायग्नोस्टिक टूल आहे, ज्याची अवेलेबिलिटी सगळीकडे आहे आणि आपण त्याचा सगळ्यांनी वापर करू शकतो. आणि मॅमोग्राफी ही रेडिएशन खूप कमी प्रमाणात वापरले जातात, यामध्ये स्तनांचे एक्सरे घेतले जातात आणि आपण जसं स्क्रीनिंग मॅमोग्राफीचा विचार करता ती वर्षातून आपल्याला एकदाच करायची आहे, त्याच्यामुळं त्या रेडिएशनचा काही हजार्डस इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर होईल असं काही चित्र नसतं, त्याच्यामुळं आपण त्याचा नक्कीच वापर करून घेऊ शकतो. मॅडम खूप आभार तुमचे. एक बारामतीमधल्या पहिल्या रेडिओलॉजिस्ट, त्याचबरोबर आपल्या परिसरातील ब्रेस्ट रेडिओलॉजिस्ट म्हणून तुम्ही काम करताय. आज अनेक महिला तुमच्याकडे येतात, त्यांना तुम्हाला वेळ नसतो आणि त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायला भीती वाटते, कारण की मॅडमला वेळ आहे का, त्यांचा किती वेळ मी घ्यावा याबद्दल. तर या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या महिलांना या व्हिडिओच्या द्वारा माहिती जाईल, म्हणजे त्यांच्या सामान्य सामान्य महिलांच्या या असामान्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच आपण चला बोलूयात नी ही कन्सेप्ट आपण आणलेली आहे. या आपल्या नवरात्री निमित्त आपण शक्ती रूपा, जे की तुम्ही आता एक रेडिओलॉजिस्ट एक शक्ती रूप आहे तुमचं आज, तर त्यानुसार तुम्ही तुमचं मार्गदर्शन केलं. जसं की तुम्ही म्हणालात की भारतामध्ये जर पाहायला गेलं तर कॅन्सर होऊ नये किंवा कॅन्सर प्रतिबंध याबद्दल, कॅन्सरबद्दल सगळ्यांना माहिती आहे पण प्रतिबंधाबद्दल जास्त लोक बोलत नाहीत, त्यामुळे साक्षरता कमी आहे कॅन्सरबद्दलची. तर त्याबद्दल तुम्ही आलात, त्याबद्दल आम्ही संपूर्ण आमच्या चला बोलूयाच्या टीमतर्फे तुमचा मनपूर्वक आभारी आहे आणि अशाच विषयांवरती आपण नक्की बोलत राहू. त्याबद्दल मॅडम धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही देखील, तुम्हाला आरोग्यविषयक अनेक प्रश्न असतील तर त्या प्रश्नांसाठी आपल्या या चला बोलूयाच्या आपल्या या पेजला फॉलो करू शकता आणि तुम्ही तुमचे प्रश्न आपल्या कमेंटमध्ये विचारू शकता. सो स्टे ट्यून विथ अस. आपण पुढच्या एपिसोडला पुन्हा भेटणार आहोत शक्ती रूपामध्ये. धन्यवाद.